छोट्या शहरांचा थोडासा जे मला एक लिमिटेशन्स जे वाटतं ना, मर्यादा आहे छोट्या शहरांची एक अशी आहे, की तिथे लोकांची स्पेंडिंग कॅपॅसिटी थोडीशी कमी असते. त्यानंतर त्यांना तिथे ते एक्सप्लोअर करण्याची नवीन मेनू वगैरे जो आहे, नवीन आयटम्स वगैरे आहेत, ते एक्सप्लोअर करण्याची तेवढी त्यांना तिथे हौस नसते. ते कदाचित पुण्या मुंबईला येतील आणि तिकडे ते नवीन रेस्टॉरंट वगैरे ट्राय करतील. पण त्यांच्या शहरामध्ये त्यांना म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की जिथे जे पिकतं तिथे ते विकत नाही असं म्हणतो. पण ह्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. ते थोडंसं उलटं आहे. इथे जे त्या शहरात जे चालतं तिथे तेच चालणार मग. जसं तुम्ही सांगलीचं उदाहरण घेतलं, तिकडे अख्खा मसूर हा एक फेमस हो. आयटम आहे. किंवा तुम्ही जसं नगर साईडला जायला लागतं तिकडे शेवगा हा एकदम त्यांचा फेमस आयटम आहे तिकडे. काळा रस्सा वगैरे फेमस आहे. नागपूरला गेलात की सावजीचा प्रकार तिकडे तुम्हाला हे होतो. तर तिकडे ते सक्सेसफुलच आहेत त्या भागामध्ये. कारण तिकडचं त्यांचा लोकांची जी टेस्ट तशी डेव्हलप झालेली आहे त्या आयटम बद्दलची म्हणा किंवा त्या ॲम्बियन्सबद्दलची, तर लोकांना तिचा कन्सेप्ट तो तसाच तो हे होतो, मान्य होतो. तिथे जर तुम्ही जास्ती आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायचं म्हटलं, की ते लोकांच्या पचनी पडत नाही. कदाचित ते सुरुवातीला तुमच्याकडे कस्टमर म्हणून येतीलही, पण ते केवळ ट्राय करायला. पण ते रेग्युलर तुमचे कस्टमर होणार आहेत का? हाही तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. कारण तुमचा हा बिझनेस जो आहे, हा लाँग टर्म बिझनेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट किंवा असं जर काही मेनू करताना, स्पेशली छोट्या शहरांमध्ये, तिथे जे चालेल, परत तो फिजिबिलिटी सर्व्हेचा विषय तिथे आलाच, की तिथे जे चालेल तिथे ते करणं आणि थोडंसं ॲडिशन करणं नवीन, की जे लोकांना काहीतरी नवीन देऊ शकेल, जे ऑलरेडी तिथे अस्तित्वात नाही आहे. असं आपण जर करू शकलो तर सक्सेसफुल होऊ शकतो.